हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे बघा, आज आहे गुरुवार. काल काय ब्लॉग नव्हता बनवला कारण काल टायमच भेटला नव्हता. कारण समृद्धीला काल चतुर्थी होती, त्यामुळे सकाळची शाळा होती. तिला मला घेऊन जावं लागलं. परत घेऊन माघारी दुपारची शाळा सुटली ना, नंतर घेऊन यावं लागलं. आणि त्यातून पाऊस, त्याच्यामुळे काही ब्लॉग घ्यायला जमलं नाही बघा. आणि इतका पाऊस चालू आहे. आधी जरा थोडा कमी कमी येत होता, काल दिवसभर येत होता पण असा बंद होत होता. पण रात्रीपासून पाऊस काहीच बंद झाला नाही. हे बघा, दाखवते तुम्हाला मी. बाहेर पाऊस होतो बघा, सगळीकडे पाण्यात साचले असं हेच नाही. पाऊस बंदच नाही. कारण रायगड जिल्ह्यामध्ये का नाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, म्हणजे जास्त पाऊस. कारण कालपासून खरंच खूप पाऊस चालू आहे. आणि त्याच्यामुळं आज सगळ्या रायगड जिल्ह्याच्या सगळ्या शाळा बंद आहेत. आणि समृद्धीची पण शाळा बंदच आहे. सुट्टी आहे म्हणजे त्यांना थोडक्यात मॅडमचा की शाळेला सुट्टी आहे. इतका पाऊस चालू, सकाळपासून इतका पाऊस चालू आहे. सकाळपासून आहे, रात्रीपासूनच खूप पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं मग शाळेला सुट्टी दिली आहे. आणि बघा, समृद्धी घरी आहे, तिचा अभ्यास चालला आहे. छानपैकी अभ्यास करत बसली आहे. बघा, कालपासूनच अभ्यास करते. आणि मला दळण पण आणते, दळून ठेवलं मी. आणि लाईट पण सारखी ये जा करते. आणि मग होती लाईट, तोपर्यंत मी दळून घेतलं. मला पण माझं स्वतःचं घरचं पण दळायचं आहे, पण दळण आलं म्हणून मी बाहेरचं दळलं. म्हणलं आता आपल्या नंतर दळू, थोडं पीठ आहे शिल्लक. आणि पावसाचं काही खरं नाही. हे बघा, मी नाकारले घेतले नवीन, जरा मोठं झालं आहे आमचं. त्यांनी आणले, त्यांना होतं छोटं आणा, पण त्यांनी जरा थोडं मोठं आणले. कारण माझा स्क्रू मोडला होता, त्यामुळे त्यांनी नवीनच घेतलं. आणि शाळा ना, त्यामुळे समृद्धीच घर आहे. आणि काल पण तिला दुपारची शाळा होती, कारण काल संकष्टी होती. आणि काल पण लाईट नव्हती वाऱ्यामुळं. कारण इतकं वारं सुटलं होतं. आज काय वारं नाही, नुसतं पाऊस आहे, शांत पाऊस येतोय. त्याच्यामुळे मग काय झालंय, जास्त पाऊस येतोय. काल वारं होतं, त्याच्यामुळे जरा कमी पाऊस येत होता आणि वारं जास्त होतं. पण आज उलट झाले, आज नुसता पाऊस पाऊस पाऊस. आज दुसरं वारं नाही, काय नाही. आणि भरपूर पाऊस आहे. थोडं व्हिडिओ टाकतेच बघा, किती पाऊस आहे ते दाखवते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. श्रीषा उठायला लागली, मी बोलते पण ती उठायला लागली. झोपेल टाकली, म्हणलं झोपेल झालं. तिचा अभ्यास दाखवते एक मिनिटं. तिला आमच्यामध्ये लय अभ्यासाचा नाद लागलाय, सारखी अभ्यास करत बसते, सारखी. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते समृद्धीचा अभ्यास. बघा समृद्धीचा आमचा अभ्यास कसा वाटतोय, अक्षर कसं वाटतंय ते नक्की सांगा. समृद्धीचं दिसलं का? ही पान काय ह्याच्यावर काय लिहिलं नाही ते, ही छोटं. आणि शाळेत टाकल्यापासून त्यात खूप इम्प्रूव्हमेंट झाली. अशी जास्त अभ्यास लक्ष देतीच. स्टार भेटलाय त्याला, लय खुश झाली स्टार भेटल्यानंतर. नंतर पण स्टार भेटल्या म्हणून सांगते बघा. लांब लिहिले पण तिथे, आता मी असं हे दिसतं बरं का, चिटकून तिथे लिहिले. काय लिहिले? बॅग, बॉल, पॅरोट. जास्त वेगळं शब्द करायचं होतं, पण त्यानं आपलं ABCD लिहायची ती आपल्याला लिहित बसली होती. सगळे शब्द लिहून काढलेत त्यानं. आणि हे मराठीचं बघा, मराठीचं पण अक्षर बघा कसं वाटतंय समृद्धीचं आमच्या. आज घरी आहे म्हणून नाही तर दाखवते, नाही तर रोज काही दाखवत नाही मी तिचा अभ्यास. ही शाळेतनं. आणि काल तिनं घरी आल्या अभ्यास केला आहे. काल का टीचरने तिला फक्त ABCDचा अभ्यास दिला, बाकी काय अभ्यास दिला नव्हता. तर तिनं काल आल्यापासून एवढं लिहिलं आहे सगळं. आणि परत बघा काढलं आहे, ही इंग्लिशमधून, ही मराठीतून. काय करायची असं पेन्सिल जास्त दाबून लिहिते, त्याच्यामुळे मग काय होतंय, अक्षर तिचं ही पाठीमागच्या पेजवरून उमटते ना. तिचं पण स्टार भेटलाय बघा तिला. खुश झाली स्टार भेटलं का नाही, तिला समजतंच, खुश होती लगेच. झालं. इथे एक पेज सोडलं, इथं काय लिहायला होते तिला. कसं वाटतं अक्षर समृद्धीचं आमच्या, नक्की सांगा कमेंट करून. आपण समृद्धीला छान आहे ना अक्षर, अभ्यास करते ना. ही बघा किती पाऊस येतोय. कारण इकडं आम्हाला म्हणजे सगळीकडे दिला असं बरं का, पुणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात असा
म्हणजे पाऊस भरपूर आहे ना, अतिवृष्टीचा इशारा दिला होता. समृद्धीच्या पण शाळेला सुट्टी होती बघा. किती पाऊस पडतोय का. तरी मी घरातूनच व्हिडिओ घेतलाय, असं बाहेरनंच एवढं ही केलं नाही. पावसात मोबाईल भिजेल म्हणून. ती बघा पलीकडं असं सगळं असं आबाळ आंदोकच झालं असं. हे बघा किती पाणी आहे. सगळीकडं पाणीच पाणी झालंय नुसतं. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार 5 दिवस भरपूर पाऊस झाला बघा. सगळ्यात जास्त रविवारी आणि गुरुवारी जास्त पाऊस. हे बघा आता जरा थोडा संध्याकाळचा टाइम थोडा नॉर्मल कमी झालता. कसा वाटला व्हिडिओ? ही बघा श्रेषा उठली आत्ता झोपेतून. मी तिचा गन पावडर वगैरे केला, कारण झोपली दिवस केला नव्हता गन पावडर, मग आता केलाय बघा. ही बघा समृद्धी माझं काम सगळं उरकून घेतलं. फरशी वगैरे पुसून भांडे घासून घेतली आणि आता किचन सगळं काम झालंय बघा. आता श्रीषाला काहीतरी खाऊ बनवती. पप्पा पण येते, त्यांना पण आज मॉर्निंग आहे, ते पण येते. पप्पा म्हणते काय बघा तीच केस कशी केस वडते आहे का. सोड सोड तीच केस, सोडा सोडा नको दे. आपली दिदी आहे ना. कुणाची आहे दिदी? आपली आहे ना. केस नाही वाढायची. सोड सोड तिची केस. दिदी आपले आहे बाळा. तिकडे बघ इकडे बघ. काय खाऊ करायचं तुला? काय खेळते तू? बघा अजून पण पाऊस येतोय. आता जरा बारीक झालाय. झिमझिम येते बघा. काय रे बघा पाऊस येतोय का? पाऊस पाऊस बघा. एक पत्रे अजून थोडं वाजतंय गॅलरीतल्या. तर चला, तुम्हाला जर असेच आपले ब्लॉग बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.